खासदार प्रणितीताई शिंदे व युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल धीरेंद्र शास्त्री यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्यामुळे सोलापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चले जाओ घोषणा देत कार्यक्रमस्थळी मार्गावर आंदोलन करत युवक काँग्रेसने त्यांचा निषेध केला। आंदोलनाचे नेतृत्व सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, महाराष्ट्र युवक काँग्रेस सहप्रभारी श्यामबी शुक्ला, पश्चिम महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रभारी प्रथमेश आबनावे, मेघश्याम धर्मावत, प्राची ताकतोडे, निखिल सुतार, पंकज पौळ यांनी केले। सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे म्हणाले की नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते। याच कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते। आज भारतीय जनता पार्टी छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेऊन सत्तेवर आली आहे आणि वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणानंतर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी काही कारवाई केली नाही। यापूर्वी भगतसिंह कोश्यारी, राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर, श्रीपाद छिंदम यांनी महाराजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहेत। यामध्ये भाजप सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा लोकांना पाठीशी घालून छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करण्याचा प्रयत्न चालू आहे। हे कदापि युवक काँग्रेस सहन करणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं। आज सोलापुरामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथं आलेले आहेत। आम्ही सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने त्यांना चले जाओचा नारा देत आहोत। आपल्याला माहीत असेल या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान वारंवार या महाराष्ट्रात झालेला दिसत आहे। परवा दिवशी धीरेंद्र शास्त्री महाराष्ट्रात आले होते, त्यावेळेस हे देवेंद्र फडणवीस त्या स्टेजवर होता आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराजांचा अपमान या धीरेंद्र शास्त्रीने केला। त्यावेळेस हे देवेंद्र फडणवीस गप्प का होते? त्यामुळे त्यांना आम्हाला सांगायचं सोलापुरातून देवेंद्र फडणवीस चले जाओ, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान मी सहन करणार नाही। यापूर्वी पण या राज्याचे राज्यपाल कोश्यारी असतील, राहुल सोलापूरकर असतील, कोकटकर असतील, चिंदम असतील, या हरामखोरांनी वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला। हा अपमान हा युवक काँग्रेस सहन करणार नाही। यासाठी आम्ही त्या मैदानामध्ये देवेंद्र फडणवीसचा निषेध करण्यासाठी आम्ही युवक काँग्रेस त्या ठिकाणी जात आहोत। महाराष्ट्र ज्या विचारांनी बनला, ज्या छत्रपतींमुळे महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांमुळे आज आपण विचारसरणी, आचार विचार आणि महाराष्ट्र आज ज्या ताकदीने उभा आहे, त्याबद्दल असा एखादा बाबा येऊन वक्तव्य करतो, ही खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे। या बाबाला महाराष्ट्रामध्ये बंदी केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांच्यावर FIR नोंदवली पाहिजे आणि जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई मुख्यमंत्री करत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांना युवक काँग्रेसतर्फे आम्ही काळे झेंडे दाखवणार, त्यांना कुठे फिरू देणार नाही। कारण हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे, हा महाराष्ट्राचा नाही, हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेचा प्रश्न आहे। आणि खूप वाईट वाटतं आम्हाला, खूप मनाला ठेच पोचते की अशी कृत्य करणारे लोक आज महाराष्ट्रात उघडपणे फिरतायत, आम्ही त्यांना फिरूही देणार नाही। या आंदोलनात धीरेंद्र शास्त्री यांचे निषेधाचे बॅनर घेऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत आंदोलनस्थळी चले जाओ मुख्यमंत्री चले जाओ म्हणत परिसर दणाणून सोडला। याप्रसंगी मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते। दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।